नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक संदीप तडाखे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण. विद्यार्थी मित्रो, पाठीमागच्या व्हिडिओला आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील इतिहास या घटकाविषयी व त्याच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील काही घटक यांच्याविषयी माहिती घेणार आहे. तर आजचा आपला राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील पुढचा घटक जो आहे तो आहे भूगोलशास्त्र. विद्यार्थी मित्र हो, हा 2 नंबरचा घटक यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल हे विशेष संदर्भाने त्या ठिकाणी विचारला जातो, त्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये 2.1 भूरूपशास्त्र, यामध्ये पृथ्वीचे अंतरंग, रचना आणि घटना, अंतरंग व बहिर्गत शक्ती, खडक व खनिजे, भूमिस्वरूपांच्या उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक, भूरूप चक्र संकल्पना, नदी, हिमनदी, वारा व सागरी लाटांशी संबंधित भूमिस्वरूपे, भारतीय उपखंडाची उत्क्रांती आणि भूरूपशास्त्र, भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग, महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आणि येथील भूरूपिकीय वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्ये, भूमिस्वरूपे, टेकड्या, कटक, पठारी प्रदेश, कुंभगर्ता म्हणजेच रांजण खळगे, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, पुळण, बीचेस इत्यादी विविध भूमिस्वरूपाची माहिती व त्याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. यानंतर भूगोल घटकांतर्गत 2.2 हवामानशास्त्र हा घटक आहे. यामध्ये वातावरण, त्यामध्ये संरचना, घटना व विस्तार, हवा व हवामानाची अंगे, सौर ऊर्जा, पृथ्वी पृष्ठावरील उष्णतेचे संतुलन, तापमान, पृथ्वी पृष्ठावरील तापमानाचे ऊर्ध्व व क्षितिज समांतर वितरण, हवेचे दाब, यामध्ये वारे, ग्रहीय व स्थानिक वारे, महाराष्ट्रातील मोसमी वारे, मॉन्सून, तसेच पर्जन्याचे वितरण, आवर्षण, महापूर, त्यांच्याशी निगडीत समस्या इत्यादी घटकांचा हवामानाशी संदर्भात काही प्रश्ने या घटकामध्ये विचारले जातात. यानंतर 2.2 मानवी भूगोल, यांतर्गत मानवी भूगोलातील विचारधारा, संभववाद, शक्यतावाद, असंभववाद, अशक्यतावाद, थांबा व पुढे जा विचारधारा, विकास संकल्पना, मानवी वसाहत, यामध्ये ग्रामीण व नागरी वसाहत, स्थळ, जागा, प्रकार, आकार, अंतरे व त्यांची रचना, ग्रामीण व नगरी वस्त्यांमधील समस्या, ग्रामीण नगरी झालर किंवा किनारी क्षेत्र इत्यादी घटकासंदर्भात मानवी भूगोल अंतर्गत प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्र हो, भूगोल घटकांतर्गत आर्थिक भूगोल, यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलाविषयीची प्रश्ने या घटकांतर्गत विचारले जातात. यामध्ये आर्थिक व्यवसाय, तसेच शेतीमध्ये महाराष्ट्रातील पिके व पीक प्रारूप याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. यानंतर उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती, यांना आपण HYV म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटी, सीड्स किंवा बियाणे असे म्हणतो, शेतीची आधुनिक तंत्रे, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती, कृषीविषयक शासकीय धोरण. त्यानंतर मासेमारी, मत्स्यव्यवसाय, यामध्ये भूप्रदेशांतर्गत मासेमारी, अरबी सागरातील मासेमारी, कोळी लोकांच्या समस्या, मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण,
इत्यादी घटकांसंदर्भात प्रश्न विचारले जातात. त्यानंतर खनिजे व ऊर्जा साधने, यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे व ऊर्जा साधने, खनिज साठे व त्यांचे उत्खनन, महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसाय समस्या इत्यादी संबंधित प्रश्न विचारले जातात. तसेच वाहतुकीमध्ये वाहतुकीचे प्रकार व महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास, आर्थिक विकासाची साधने, शाश्वत विकास आणि जागतिकीकरण या घटकासंदर्भात अभ्यास केला जातो. त्यानंतर पर्यटन, यामध्ये पर्यटनाचे प्रकार, सांस्कृतिक वारसा, लेणी, किल्ले व ऐतिहासिक शिल्पे याविषयीची प्रश्ने परीक्षेत विचारली जातात. त्यानंतर ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय, ऋण परमाणू संबंधी इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र, IT पार्क, भारतातील सिलिकॉन व्हॅली, माहिती तंत्रज्ञान केंद्र, संगणक व जैव तंत्रज्ञान CTBT, भारतातील संशोधन व विकास संस्थेची R&D भूमिका याविषयीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रहो, 2.5 मध्ये भूगोल घटकांतर्गत लोकसंख्या भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने अभ्यासला जातो व त्याविषयीचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये लोकसंख्या विषयक सांख्यिकी साधने, माहिती सामग्री, महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ, घनता व वितरण, महाराष्ट्राची लोकसंख्या रचना व वैशिष्ट्ये, लोकसंख्या बदलाचे घटक, जनन दर, मृत्यूदर, लोकसंख्या स्थलांतर, महाराष्ट्रातील जन्मदर, मृत्यूदर आणि लोकस्थलांतराचा कल व पातळी, लोकसंख्या वाढ व आर्थिक विकास, लोकसंख्या विषयक धोरण इत्यादी संबंधी महत्त्वाचे प्रश्न आहेत. यानंतर 2.6 मध्ये पर्यावरण भूगोल व महाराष्ट्राच्या विषय संदर्भाने पर्यावरण भूगोलाचा अभ्यास केला जातो. यामध्ये परिसंस्था घटक, जैविक आणि अजैविक घटक, ऊर्जा प्रवाह, ऊर्जा मनोरा, पोषण, रासायनिक घटक द्रव्यांचे चक्रीकरण, अन्न साखळी श्रंखला, अन्न जाळे, पर्यावरणीय ऱ्हास व संधारण, जागतिक परिस्थितिकीय असंतुलन, जैवविविधतेमधील ह्रास, जैवविविधतेचा ह्रास, धोके, मानवी वन्यजीव संघर्ष, निर्वनीकरण, जागतिक तापमान वाढ, हरित ग्रह परिणाम, CO, CO2, CH4, CFC, NO यांची वातावरणातील पातळी, आम्लपर्जन्य, महाराष्ट्रातील उष्णवृद्धीचे केंद्र, हीट आयलँड्स, पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरणावरील आघाताचे मूल्यमापन, EIA, क्योटो संहिता व वातावरणातील कार्बन क्रेडिट्स इत्यादी पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या समस्या, पर्यावरणाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना यांच्याविषयीचे महत्त्वाचे घटक या विषयामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर 2.7 मध्ये भूगोल आणि अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान, यामध्ये आकाश व अवकाश संज्ञा, भौगोलिक माहिती प्रणाली, याला आपण GIS असं म्हणतो. GIS चा लॉंग फॉर्म आहे भौगोलिक मीन्स जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. तसेच जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली GPS याचा लॉंग फॉर्म आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. आणि दूरसंवेदन यंत्रणा, देशाचे संरक्षण, बँकिंग आणि अंतर्जाळ, यालाच आपण इंटरनेट असेही म्हणतो, च्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग, दूर संस्था संपर्क प्रणाली, टेलिकम्युनिकेशन, वाहतूक नियोजन, यामध्ये लोहमार्ग, रस्ते मार्ग, सागरी मार्ग व हवाई मार्ग, वाहतूक व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण. यानंतर भारतातील मिशन शक्ती, एंटी सॅटेलाइट मिशन, अवकाशीय उपग्रह संपत्ती, अवकाश स्पेस संशोधन व विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्रो, ISRO व DRDO यांच्या भूमिका, अंतराळातील अवकाशीय स्पेस
कचरा व्यवस्थापन, अवकाशीय शास्त्राच्या स्पर्धा व त्याबाबतीत प्रतिबंधात्मक उपाय, भारताची भूराजनैतिक स्थिती इत्यादी अवकाशीय व अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित असणाऱ्या संकल्पना व त्याविषयी माहितीचा समावेश या घटकात केलेला आहे. यानंतर 2.8 मध्ये 2 भाग आहेत. त्यामध्ये रिमोट सेन्सिंग व त्याची मूलभूत तत्वे. यामध्ये रिमोट सेन्सिंगची मूलभूत संकल्पना, डेटा आणि माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग फायदे आणि मर्यादा, रिमोट सेन्सिंग प्रक्रिया, इलेक्ट्रोचुंबकीय स्पेक्ट्रम, वातावरणासह ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा, परस्पर क्रिया, माती, पाणी, वनस्पती, भारतीय उपग्रह आणि सेन्सर यांची वैशिष्ट्ये, नकाशा, रिझोल्यूशन, प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त, दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक, निष्क्रिय आणि सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग, मल्टीस्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग इत्यादी रिमोट सेन्सिंग विषयीच्या संकल्पना यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. यानंतर एरियल फोटोग्राफ्स, याला आपण हवाई छायाचित्र देखील असं म्हणतो. हवाई छायाचित्राचे प्रकार आणि त्याचा वापर, कॅमेऱ्याचे प्रकार आणि त्याचे अनुप्रयोग, त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रेझोल्यूशन, एरियल फोटोग्राफी, व्याख्या आणि नकाशा स्केल, आच्छादित स्टेरिओ फोटोग्राफी इत्यादी एरियल फोटोग्राफ संदर्भातील संकल्पना यामध्ये समाविष्ट आहेत. यानंतर GIS आणि त्याचे अनुप्रयोग. GIS म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय, GISचे घटक, भूस्थानिक डेटा, स्थानिक आणि गुणधर्म डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा अंदाज आणि प्रकार, राष्ट्र डेटा आणि मॉडेल, वेक्टर डाटा आणि मॉडेल, GIS कार्ये, इनपुट, कुशलता, व्यवस्थापन, क्वेरी विश्लेषण आणि व्हिज्युअलायझेशन, जमीन वापर, जमिनीचे संरक्षण, बदलण्याचे विश्लेषण, डिजिटल एलिव्हेशन मॉडेल DEM, त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डाटा मॉडेल TIN, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडवण्यासाठी GISचे कार्य इत्यादी संबंधितची माहिती या घटकांतर्गत विचारली जाते. विद्यार्थी मित्रहो, भूगोल घटकामधील सुदूर संवेदन आणि GIS या 2 घटकांचा अलीकडच्या कालखंडामध्ये समावेश केलेला आहे. कारण या भूगोलशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान व या तंत्रज्ञानाच्या मदतीतून विविध प्रकारची माहिती, भौगोलिक माहिती एकत्रित केली जाते. म्हणून या घटकाचा समावेश भूगोल विषयाच्या घटकात राज्यसेवा परीक्षेने केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रहो, तिसरा घटक आहे कृषी. यामध्ये 3.1 कृषी परिसंस्था, परिसंस्थेची संकल्पना, रचना आणि कार्ये. यामध्ये परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म, जैवविविधता, तिचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धित शेती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी मानवाची भूमिका, पिके, उत्पादनासंबंधी पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी. तसेच या घटकांतर्गत कार्बन क्रेडिट संकल्पना, कार्बन क्रेडिटची देवाणघेवाण, कार्बन जप्ती, याला आपण सेंक्युरायझेशन असं म्हणतो, महत्त्व, अर्थ आणि उपाय व मार्ग. तसेच पर्यावरणीय नीतितत्वे, यामध्ये हवामान बदल, जागतिक तापमानवाढ, आम्लवर्षा, ओझोन थर कमी होणे, आण्विक अपघात, सर्वनाश, होलोकॉस्ट आणि त्याच्या कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यसंवर्धन यावरील परिणाम,
आकस्मिक पीक नियोजन इत्यादी घटकांचा समावेश केला जातो. विद्यार्थी मित्रो, या घटकाचा आणि या घटकातील काही उपघटकांचा समावेश आपण वरील भागामध्येही बघितलेला आहे. तर थोडक्यात या ठिकाणी कृषीशी संबंधित असणारे जसे हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, आम्लवृष्टी यांचा कृषीवर कसा परिणाम होतो हे या घटकाशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास केला जातो. यानंतर 3.2 मृदा आहे. मृदा एक नैसर्गिक घटक. मृदाविषयी अध्ययनशास्त्रीय व भूमिशास्त्रीय संकल्पना, मृदा निर्मिती करणारे खडक व खनिजे, मृदा तयार होण्याची प्रक्रिया व कारके, जमिनी, यामध्ये जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, जमिनीचा उभा छेद आणि मृदा घटक, तसेच जमीन, वनस्पती पोषक अन्नद्रव्यांचा स्रोत, आवश्यक व आणि लाभदायक वनस्पती पोषक अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्ये, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, यामध्ये जमिनीचे स्रोत, स्वरूपे, गुणधर्म, जमिनीतील सेंद्रिय पदार्थावरील परिणामकारक घटक, सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व आणि जमिनीच्या गुणधर्मावर होणारे परिणाम इत्यादी उपघटकांचा अभ्यास येतो. यानंतर जमिनीतील सजीव सृष्टी, यामध्ये स्थूल मॅक्रो आणि सूक्ष्म मायक्रो, वनस्पती आणि प्राणी, त्यांचे जमीन आणि वनस्पतीवरील लाभदायक व हानिकारक परिणाम यांचा देखील अभ्यास होतो. जमिनीचे प्रदूषणाचे स्रोत, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादीचे दूषित करणारे अजैविक घटक यांचा जमिनीवर होणारा परिणाम, जमीन प्रदूषणाचे प्रतिबंध आणि शमन इत्यादी घटकांचा याच्यामध्ये समावेश होत आहे. तसेच खराब, समस्याग्रस्त जमीन आणि त्या लागवडी योग्य करण्यासाठी उपयोजना इत्यादी घटकांवर देखील प्रश्न विचारले जातात. रिमोट सेन्सिंग आणि GIS यांचा खराब, समस्याग्रस्त जमिनीचे निदान आणि व्यवस्थापन करिता कसा वापर केला जातो याही घटकाचा अभ्यास यामध्ये होत आहे. जमिनीची धूप, जमिनीचे प्रकार आणि धूप प्रतिबंधक उपाय, सेंद्रिय शेती, अतिसूक्ष्म तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी आणि अचूक काटेकोर शेती या सर्व घटकांचा समावेश मृदा या उपघटकामध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, यानंतर 3.3 जलव्यवस्थापन संदर्भात काही प्रश्न किंवा संकल्पना अभ्यासक्रमामध्ये घेतलेले आहेत. त्यामध्ये जलविज्ञान चक्र, पावसावलंबी आणि कोरडवाहू शेती, जलसंधारणाच्या पद्धती, पाण्याचा ताण, दुष्काळ आणि पीक निवारण, पावसाचे पाणी अडवणे आणि साठवणे, पाणलोट क्षेत्राची संकल्पना, उद्दिष्टे, तत्त्वे, घटक आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनावर परिणाम करणारे कारके, सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता, प्रदूषण आणि औद्योगिक दूषित पाण्याचा परिणाम, पाणथळ जमिनीचे जलनिस्सरण, सिंचनाचे वेळापत्रक ठरवणारे निकष, पाणी वापराची आणि सिंचन कार्यक्षमता, नद्यांची आंतरजोडणी, नद्या जोड प्रकल्प, सिंचन आणि पिकांना लागणारे पाणी, सिंचन पद्धती आणि सिंचनाबरोबर सिंचनाद्वारे खते देणे इत्यादी घटकांचा समावेश जलव्यवस्थापन या उपघटकांतर्गत करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, भूगोल विषयाच्या घटकामध्ये या सर्व बाबींचा समावेश करण्यात येतो आहे. विद्यार्थी मित्रो, यानंतर जो सामान्य अध्ययन 2 भाग आहे, यामध्ये भारतीय संविधान व भारतीय राजकारण या घटकांचा समावेश होतो. याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत धन्यवाद.